एवढा कसा काय निर्लज्ज आहेस रे तू? हा? एवढा निर्लज्ज आहेस तरी कसा? तुला लाज का वाटत नाहीये? तुझा एवढा अपमान करते, तो पाहुणा तुझ्यासोबत बोलून राहिला नाही आणि तू इथं पडेल आहेस? हा? अरे जरा 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 तरी स्वतःचं काही पाणी ठेव. अरे जरा तरी काहीतरी लाज बाळगणं, जाणं इथून. तुझ्या जागी एखादा दुसरा कोणी असता ना, तो आतापर्यंत निघाला असता. पद्मा, एवढी बोलतो मला. मोठा भाऊ आहे ना मी तुझा. हा, पाहूनच राहिलो मी कालपासून किती बोलून राहिली. मग फक्त पाहूनच राहिला. जा ना मग. जरासं की पाणी येत नाही काय? हा? तुला स्पष्ट तोंडानं सांगून राहिली मी, जाय तर तुम्हाला लेकरे जोड जाऊन बसतो. हा? तेले सांगतो लय मामा मामा. हा? तेले नाही समजत मामा काय रंगाचा आहे तर पण म्या ओळखला ना. हा? का रे? तुला काय एवढं माझ्या घरी यायला लागते सांगून राहिली मी येऊ नको म्हणून? तुला माहित आहे का? हा? तुला माहित आहे का माझ्या घरी किती तमाशा झाला? हा? कसे दिवस काढले मी? मानवरा मला वागवत नाही म्हणे. हा? आणि तू तर येऊ नव्हतं देऊन राहिला मला 2 दिवसासाठी मला येऊ नाही दिलं. म्हणस की नाही नाही अति नको येऊ बापा. अति तर आमचंच भागत नाही तो आला कोण करा. काय 2-2 लेकर आम्ही कसं सांभाळा? हा? त्याच ओळखलं मी की कसा आहेस तू. हा? खाऊला गेले मस्त गठ्ठे. हा? आणि मला टाइम आला तर मला म्हणस येऊ नको. तो आई लेकर तुला कोण वागवीन? हा? आता चालला मोठा तोंड वर करून होती याच. तू तर येऊन काय करत होती? हा, होती राहिली मग काय बरं झालं की नाही? हो ना, मग राहिली ना ती. मग राहू दे ना, मला सुखानं होतीच. तू काय लिहून राहिला तोंड घालेले? जा ना तिकडे. हा? असा कसा भाऊ रे? बहिणीवरचा टाइम आला तर भाऊ तो काही करतात आणि तुला त्या टाइम स्वतः आणला तर माल्यावर मा पैसा खाऊ खाऊ. हा? एवढ्याले पैसे घेतले माले, 1 रुपया दिला का तो मला वापस? हा? किती बोलला तो पाहुणा मले, माझी सासू किती बोलले मले. हा? बरोबर आहे ना? हा? 7-8 लाख तो माझ्या जोडचे घेतले ना. 7-8 रुपये तरी देतो का मला वापस? दे ना माझे पैसे वापस. हा? एका मुठीने मी त्या पाहुण्याला देऊन देतो. हा? अन तुला काऊन नाही कमाई करता येत रे? काऊन कामाला जाता येत नाही? हा? नोकरी तर निढंगे आळाला तुला कोण देणार आहे? पण कमीत कमी वावराईन तर जात जाय. हा? अरे आई मला घरी आली, तिच्या जोडी एकच साडी ती मी घेऊन दिली ती कोण्या काळात तिले ते. हा? एखादी साडी तर घेत जाय आईले. कुठे करतो रे एवढा खर्च? हा? काय तू काही कामधंदा नाही काही नाही. हा? काही काम धंदा कर, नाही काही तर वावरात तरी काम कर, मजुरी कमाव, इज्जतदारीनं राय, माय बापाले खाऊ घाल, लग्न कर, स्वतःचा संसार बसो. हा? एवढा मोठा झाला, टकलं पडलं ना ती. अजून कोण पोरगी देणार आहे तुला आता? अशा निढंग्याले दिनच कोण? हा? नाही काही तर कमीत कमी आता माय बापाले तर इज्जतदारीची भाकर दे. यू पडतं जवायच्या दारात. हा? पद्मा, किती बोलतो भाऊ आला मी तुला. भाऊ आहेस तर मग भावासारखा वागणं. हा? माली जराशी ठसन ठेवणं सासरी. मी तोंड वर करून सांगू शकली पाहिजे की पा माझा भाऊ आला, माझ्या भावानं हे केलं, माझ्या भावानं ते केलं. हा? अति तर मला तोंड लपवा लागते मा भाऊ आला म्हटलं की. जाणं पाया लागू का मी तोल्या जाणं. ठीक आहे पद्मा, चाललो मी. एवढी नको बोलू. एवढी कायले बोलतो? मी आता बिझनेस करणार होतो पद्मा, म्हणून म्हटलं पाहुण्याले काही पैसे मागतो. बिझनेस मध्ये पार्टनरशिप झाले तर पार्टनरशिप देतो तेले. हात जोडतो तोल्या. काही पार्टनरशिप नाही पाहिजे बापा तोल्या बिझनेस मध्ये. ना मानवरा 1 रुपया देत नाही तुले. तू हात जोडतो, तू चालला जाय तिकडेच माग कोणाले पैसे. बिझनेस कर तिकडे का काही कर. अंकारे आईचा फोन कोण बंद आहे? मी फोन लावला आईले. आईचा फोन कोण बंद आहे? आईले माहित नाही ना तू होती आला तर? माहित नाही ना तुले बाबानं पाठवलं का? तुले बाबानंच पाठवलं असेल. आईले माहितच नसेल. आई तुला यूज नव्हती देत. मला माहित आहे हे तुमच्या दोघा बापल्या काहीचेच कारनामे आहेत. हो, बाबा म्हणत की पाहुणे जोडून इन्व्हेस्टमेंट साठी पैसे घेऊन ये. आईले नाही माहित. तिले जर माहित असते तर ते बाजारच भरवत होती पहिले. तिचा फोन काय सांगा कोण बंद आहे तर. रिचार्ज नशीन तिच्या फोनात, बंद पडला असेल काय सांगा. काही वाटते जरासं. हा? आईच्या फोनात रिचार्ज नाही म्हणतात मग तेवढे तर पैसे कमाव. तिला अजूनही म्हातारी झाली तर ते वावरात जावं लागते ना. हे वय हाय का रे तिचं वावरात जायचं? हा? दोघही बापल्या का बसून खाताल्या का? आणि आईले वावरात जावं लागते. शोभते का जगन्नाथ दास सांगा तुला शोभते का? हा? एवढा धाडदीपाट दिसतले का? अर्ध्या वयीचा माणूस झाला ना तू आता.
त्या स्वतः कमवायला पाहिजे, माय बापाला बसून खाऊ घालायला पाहिजे. हा चाललो पद्मा मी. हाव जाय पद्मा मी चाललो. जाणं. पद्मा मी चाललो. हा आता येणार नाही डबल काही आयुष्यात तो घरी. हाव जाय, येऊ नको डबल कधी. जाय कमाव तिकडे 2 रुपये, इज्जतदारीनं जग. असे येऊ येऊ नको पडू जवळच्या दारात. जाय दादा, हाकलून दिलं मी भावाले. किती वाईट असेल मी, किती वाईट आहे मी. मा भाऊ आलता मा घरी, बेचारे त्याला हाकलून दिलं. अशी बहीण नशीन, अशी बहीण नशीन जगात जे भावाले असं हाकलून देते. आता येत नाही म्हणे तो मला घरी. यात त्याच्या याले काही दिसलो लेख मी. आला लेख पैसे मागेले. ओय होय वाली दरवाजा लावून घे. हा बाय तो तू काय आला त्याला सांग मी घरी नाही म्हणा. गावात नाही म्हणून सांग, मी गावातच नाही म्हणा. पुरीच्या घरी गेले म्हणा. हैदराबादले गेले म्हणून सांग. एवढी उधारी कराव कायले कोणा जोडून, मग घरात तोंड काय करून लफा लागते. फादर करू नको ना, चबरू नको जास्तीची. त्याले जर सांगशील काही ते विचार करून ठेव. तू चालणारच आहो साजरी. सांग त्याले मी गावात नाही म्हणा. हो रामराव भाऊ. वहिनी रामराव भाऊ आहेत ना घरी? अं, नाही जी भाऊ ते घरी नाहीत काही. काय वहिनी आता तुम्ही बी खोटं बोलायला लागल्या. नाही नाही खोट नाही बोलून राहिली बापा. ते पोरीच्या घरी जायला आहेत ना, गावात नाहीत काही. ते काय होत. काय वहिनी सध्या माझी गाडी इथं पाहिली ते ना, अन घरात घुसली ना ती. माझ्या डोळ्यानं पाहिलो ना. हा उधारी घ्यायच्या वक्ती गाय आणि वापस द्यायच्या वक्ती शेर. हा हे बरोबरची गोष्ट नाही म्हणलं वहिनी. अशानं डबल काम नाही होणार ना. नाही जी भाऊ, ते घरी नाहीत काही. किती रुपये घेतले होते तुमचे? 4,000. तरी मी व्याजही नाही घेऊन राहिलो वहिनी त्याच्या जोडून काहीच नाही. 4,000ले 4,000 फक्त वापस द्या म्हणून राहिलो जेवढंच्या तेवढं. हा 12 महिन्याच्या उपर झाले त्या भाऊन माझ्यावरचे 4,000 घेऊन ठेवले आहेत. हा आज देतो, सकाळी देतो, परवा देतो. 1 रुपयाने देऊन राहिले. मा ठिकाणी दुसरा असता कोणी तर व्याजा सगळं आता लोक त्याचे 12,000 वापस घेत होता. आम्ही साधे 4,000 माय जेवढे घेतले तेवढे दे म्हणून राहिलो तर देऊन नेत राहिले. असं असते का कुठे? हा असं असते का सांगा? मले लेकरं बाकर नाहीत काय? मले मा खर्च नाही काय? हा मी म्हणलं ह्या पा 4,000 मागून राहिलो मी, व्याजगीज नाही मागून राहिलो. पण असं जो खोटे धंदे करतील ना की मले पाहून घरात लपतील आणि तुम्हाला पुढे काढतील की जाय बाई माणसाला पुढे पुढे करायला लावतील. आपल्या बानी वाईट माणूस नाही कोणी. मग सांगून ठेवतो, सांगा देईली ऐकून राहिली ती माहित आहे मले, घरातच आहेत ते. अशी हरामी बरोबर नसते म्हणलं. हो रामराव भाऊ, हरामी बरोबर नाही म्हणलं. गावात काम होणार नाही, ध्यान ठेवजा. अशी लय जणांचे बुडवले तुम्ही, पण मी त्यातला नाही. मी वसूल करूनच घेतो. बरं भाऊ, 2 मिनिटं थांबा. काही कल्ला हल्ला करू नका बाबा दाराशी. 2 मिनिटं थांबा ना. काय करते मी डोक्याची? का त्याला काही सांगू राहिली की काय मी घरात आहो म्हणून? हिनं जर सांगितलं ना मी घरात हाव, आणि त्यानं जर मले काही हात लावला मा अंगाले, काही मले काही बोलला की इथे खैर नाही. मरे लोक मारतो भोसुडी केली. मरे लोक हा लय गेली. लयच लयच हराम माणूस आहे. कसा माणसाले आता दारात उभं नाही करत मी. हा मले पाहिलं आणि घरात घुसला आणि बायकोले पुढे काढते. हा असा लेकाचा का नामर्द आहे लेकाचा एवढा माणूस. म्हातारा झाला पण अक्कल नाही लेकाले. बोला वाटत नाही, आपल्या बापाच्या ठिकाणी आहे पण निरापचरट माणूस आहे. हा स्वतः अंदर घुसला आणि बायकोले पुढे काढते. अरे तू माणूस लय खराब आहे. त्यानं माले कोणी चिक्की 10,000 बुडवले. काय करता मी आता सोडून दिलेल्या काले डबल आता तोंडही नाही दाखवत मले. त्या बाईच्या तोंडाईकडे पाहून आपल्याला मुकर राहा लागते. बाई लय सज्जन आहे राजू. हा काय करतोय हा हा हराम घरात घुसती आणि त्या बाईला शिव्या खायला पुढे घालती.
सांगा मग, आपल्याला बाईच्या जातीला बोललो तर आपल्याला खराब वाटत नाही का? त्या बाईच्या तोंडाकडे पाहून मी 10,000 गमावले म्हणलं. म्हणलं जाय लोकांना नको देऊ का म्हटलं. मी मी नाही सोडत त्याले पैसे. मी तर त्याले बाजारात धरतो तती कान टोले खाली. मला गावात पाहिला तर घरात घुसला काय, आणि घरातून निघणार नाही का तो? हा, घरातच राहणार आहे काय? हा, मी नाही सोडत, 1 रुपया नाही सोडत कोणाले. तुला माहित आपण व्याजानं देतो पैसे. याले म्या जाऊ दिले, म्हातारा माणूस आहे, आपल्या बापाच्या ठिकाणचा आहे, काय लेख आपण या जा असावर होतो. ते नाही ना जो काही आणलं आज, त्या दिवशी इतक्या शिव्या दिल्या म्या, तरी बी नाही का अजून सुधारला नाही. आता मी दिसलो तो घरात पयाला. हा, शोभते का या बुडेले? पांडी केसा झाली ना, शोभते का? हा, लोकांचे पैसे खाणं. मी सोडतो का त्याला पैसा? 1 रुपया वसूल करतो का जोडून. हे घ्या बापा भाऊ, हे घ्या 4,000 आहेत ना, ते 4,000च आहेत बराबर. घ्या तुमचे पैसे. हा, द्या. पैसे असल्यावर हा माणूस पैसे देत नाही वहिनी. हा, पण मुली पाहून घरात लपते. त्याच्या जोडचे नाहीत बापा, माल्यास मजुरीचे आहेत ते पैसे. मला माहिती नव्हतं भाऊ तुमच्या जोडचे त्याने उसने गेले आहेत का काही, पण तुम्ही आज दारात लोक आले म्हणून माहित झालं. त्या माणसाचे खर्च, त्या माणसाचं सारं न्यारच आहे बाप्पा, त्याच्या त्या उधाऱ्याही न्याऱ्याच आहेत. मी तर आता फेडू फेडू हन्यास आली भाऊ. सांगा आता मजुऱ्या करू मा पोट भरू का या बापल्या काहीले पोचू? आ, तुम्हीच सांगा आता. मी काहीच सांगत नाही बापा, मी काहीच नाही म्हणत. ते काही घरी नाही, या तुम्ही. ते गावातच नाही, या पृथ्वी तलावरच नाहीत ते दोघे बापले को, असंच म्हणा. काकी, तुला माहित आहे का, काकानं माझवरचे 10,000 बुडवले. तुला सांगलं होतं का? आ? नाही बापा, तो आई जोरचे 10,000. माय बाई व दिन रे बापा, दिन वजे वजे दिन, तोले बी दिन. नाही काकी, मी आता खोलली ते रक्कम, तर तुला सांगून राहिलो. तुला माहितच नशील ना, म्हणून तुला सांगून राहिलो. तो काकानं माझवरचे 10,000 घेतले होते दिवाळीच्या वक्ती, अजून दिले नाहीत. आता तर मी सोडलेत. सांगतो काकाले, घरातच आहेत, माहित आहे मले. अतिच होतो मी बशील वट्यावर, हा आला तिकून पळ येतं, त्याच्या पहिले 2 मिनिटं काका आले आणि घरात घुसले. माहित आहे मले, घरातच आहेत ती. सांगतो देईले, सोडले म्हणा 10,000 तुम्हाला. मग बापानं लय संस्कार दिले मुले साजरे. माझ्याजवळ एवढाले पैसे असतात? हा, मले म्हणतं पैसे नाहीत. हा, वजनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा. हा, आता कापसाले जाऊ जाऊ जमा केले ना म्या. माग पोरीच्या घरी गेली, तिच्या सासरवाडीले, तिच्या ननदच्या कार्यक्रमाले, त्या रश्मीच्या पोरीच्या कार्यक्रमाले. काही नेता आलं का मला फुटका म्हणी, म्हणून जमा केले ते पैसे. म्हणलं आता उन्हाळ्यात पद्मा येतेच इकडे. पद्मा आली की तिच्याजवळ काही करून त्या रश्मीच्या पोरीले देतो. रिकाम्या हाताने गेली ना मी एवढ्या सोयरीत. आ, 8 दिवस त्याच्या घरी खाल्लं. आ, फुटका मनी नाही दिला आणि त्या पोरीच्या हातात एक ड्रेस नाही घ्यायला पैसा सापडला ना मले, म्हणून पैसे जमा केलते ना. आ, ते देऊन द्या लागले मले. कायचे उदारा करता हो तुम्ही एवढाले? काय करता हो पैशाचं? घरात तर काही काही आणत ना हो. मी आठवस का त्या पद्माच्या ननदच्या पुरीले काय घ्यायला लागते? काय काम आहे? एवढाला पैसा देत होती का तू? हा, बरं झालं बाई, उदारी फिटली. अजून किती आहेत? किती आहेत तुझ्याजवळ? काट काट, आण लवकर, मला मोजू दे किती आहेत. तुझ्याजवळच तर पैसे असतात नाही, मला गावात जा लागते मागेले. माझं खान नाही, तुमच्या बापानं ठेवली ती. माझ जोड आहे ती. मोजा ना, मोजा किती आहे तर. ढंगेपणाचा कहर आहे बाई. ते काट्ट कुठे जाऊन बसलं. गेलं कोणासंग घुरायले, जरा ध्यान लक्ष ठेवा ना त्या पोराच्या अंग. 4 दिवस झाले ते पोरग घरी नाही. लग्न लावून द्या, ते सुधरीन तर सुधरीन. ते काही एखाद्याच्या लेखबाईचं पापच डोक्षार घेणं आहे म्हणा. याच्या संग लग्न करून तिला काय दारोदार हिंडा लागेल गुटक्यासाठी. मी ढंग्या नवरा करून मीच तर फसली, दुसऱ्याच्या लेखबाईले कायले फसवा म्हणा. लावा त्या जग्याले फोन. कुकडे काय तोंड करून राहिला तर. काही काम धंदा करत नाही, वावरात जा लागत नाही ना, व मजुऱ्या तरी करा, त्याची लाज वाटते तुम्हाला. काम धंदे करा ना काही. काही काही निरा लोक दाराशी येऊन राहिले, आपल्याला मोठं मोठं ऐकायला लागते बा. उली उली लोक परशी बोलतात, वयाचा मान नाही करत ना, काही नाही. तुम्हाला नाही काही पाणी, पण मला लाज वाटते ना. तशाला तर जीव द्या, पण असं बोलणे ऐकू नाही माय कोणाचे. अहो मॅट डॉक्सचे, माझी पोरगी किती श्रीमंत आहे. थांब ना, तो पाहुणा जरासा हिडकावून राहिला म्हणून.
हे 10-15 हजार काय व माई पोरगी तर अशी पर्स झटकते तर 20-25 हजार पडतात तर पाहुणा लय लेखाचा हिटगावूनच राहिला जरासा. त्याचं जरा काम काढा लागते. हा, लय पोरीले तर देऊन राहिला नाही. पोरीचं सारं बंदच केलं त्यानं. पद्माले कोण तरी शिकवलं, नाही तर माई पोरगी हा मला आता फोन घेत नाही. माई पोरगी मले जीवाच्या आत होती. मला पैसा म्हणजे तिच्यासाठी काहीच नव्हतं. बाप भाऊ किती प्यारा होता तिले. तिला कोणतरी शिकवलं. कोण शिकवलं? मॅच शिकवलं. हो शिकवलं, मॅच शिकवलं तिले. म्हटलं अशा निढंग्या भावाच्या आणि बापाच्या नादी नको लागू म्हणलं. स्वतःचा संसार सांभाळ. मॅच शिकवलं तिले. काय म्हणणं आहे तुमचं? पोरीचा खाता नरकाती जागा नाही वेटीन ना तुम्हाला. तो जवाई तिकडे बिचारा रात्रंदिवस त्या फॅक्टरीनं कंपनीनं काम करते आणि तुम्ही त्याचा पगार खाता. पोरगी देत नाही आता. कशी दिन? किती दिन तुम्हाला? ठेका घेतला का तिनं तुमचा? इकडे वरल्या लावता. माहित नाही का मला कुठे चालला तुमचा पैसा? पैसा कुठे चालला तुमचा? 17 शोक. तुम्ही तसे ते काटतही तसंच. फोन लावा त्या काट्याले कुठे जाऊन बसलं तर. 4 दिवस झाले घराचं तोंड नाही पाहिलं. 3 दिवसात वापस येतो म्हणे. कुठे गेला माय पोराई संग कोणी हिंडेले? ओय बळबळ करू नको. श्रीमंत जवाई आहे मला. मोठ्या लोकांच्या घरी आहे माई पोरगी. तो आल्यासारखेले तर रस्त्यानं लावतो मी, रस्त्यानं. पाहिलं ना हैदराबादला गेला की कसा ताल असते आपला, कसा तोरा असते. काय मोठ्या मोठ्या हॉटेलाईनं जेवण आणि कपडे काय मस्त असतील. थांब ना, जातोच ना मी काही दिवसात. थांब. माई पोरगी होईना ते. माई पोरगी किती दिवस बापावर नाराज राहील. तर पाहुण्यानं तिला जरा असं हे केलं. त्या पाहुण्याला दाखवा लागते जरासा इंगा. लय पर फुटलेले खाली. हं इकडे लय वाढलं ना त्याचं. मायबापाच्या अंग येणं लय वाढलं त्याचं. म्हणून तो असा करून राहिला असेल. जर असा दाखवा लागते त्याले. हं? जाच लागते आता हैदराबादले पद्माबाईच्या घरी. जाच लागते आता. पद्मा, खूप वाईट आहे मी. बहिणी विचारलं की त्याच्याजवळ भाड्याले पैसे आहेत का? त्याचा मित्राचा फोन नाही आला. त्याचा मित्र चालला गेला असेल तर हा कसा जाईल? याच्याजवळ तर पैसे नसतील. हा हा तिकीट कसं काढीन? याला जीव नाही घातलं मी. हा उपाशीच जाईन का आता गावाला? याच्याजवळ पैसे नसतील काही खाले. मी जीव घाला लागत होतो मा भावाला. आज जेवण करून तरी गेला असता. पद्मा, हे पद्मा, तुम्ही कधी आले? तुझं लक्ष कुठं आहे? मी आवाज देऊन राहिलो. जगन्नाथ नाही दिसून राहिला. दादा गेला. गेला का? बरं झालं. मी आता पाहिलं तर दिसलं नाही. म्हटलं कुठे गेला. म्हटलं गेलास का कुठे काही हिंडेली. बरा गेला. मनानं गेला का कसं काय? मीच तिला काढून खूप बोलली. मी त्याला खूप बोलली. हलकट हलकट बोलली. म्हणून चालला गेला. आता येते म्हणे डबल. जाऊ दे. त्याला मी सकाळी जीव नाही घातलं. तुम्ही ऑफिसला गेले, लेकरं शाळेत गेले. त्याला चांगली बोलली मी. काढून दिलं. त्याला सकाळी नाश्ताही नाही दिला, जेवणही नाही दिलं. तसाच चालला गेला. जीव घाल लागत होतो. पद्मा जेवला असता आणि गेला असता. तू खराब नको वाटू दे. जाऊ दे. हे पाय, तो काही लुळा लंगडा नाहीये, अपंग नाहीये, मतिमंद नाहीये, काही बिमारी नाहीये. हा, हो बा अपंग असता, लुळा लंगडा आहे बा, मतिमंद आहे बा, त्याला काही समजत नाही, मग त्याचं संगोपनच केलं असतं आपण. पण तो कामाची गोष्ट नाही हे तुलाही माहित आहे. हा, मग अशा व्यक्तीसाठी खराब वाटून घेऊ नये. तू काही खराब वाटून घेऊ नको. जाऊ दे. गेला, बरं झालं, चांगलं झालं. लेकरं ट्युशन वरून किती वाजता येतात? ते घ्यायला जा लागेल ना. हो जाते ना. चल मग आपण दोघंही जाऊ. चल पोरांना घेऊन येऊ. हा, तुझाही मूड फ्रेश होते. जाऊ दे. गेला तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जास्त विचार करायचा नाही. सांगितलं ना. नाही टेन्शन विचारायचं नाही. टेन्शन काय घेणार आहे मी? त्याचं काय वाईट थोडी आहे? हातानं करून राहिला तो सगळं वाईट. हातानं करून राहिला, त्याचं काय वाईट आहे? पण खराब वाटते म्हणाले, दुसरं काही नाही.
नाराज होऊन गेला ना तो. मी लहान असून एवढी बोलली. आता येत नाही म्हणे, डबल कधीच येत नाही म्हणे तुला घरी असं म्हणे. एकच तर भाऊ आहे मग मले. येते, ओळखीचा नाही मला तो. येते, आता येते 6 महिन्यात पाहिजे. जाऊ दे, त्याला करू दे त्याचं काही. तू फालतू गोष्टीत लक्ष घालू नको. ते चल, रडा लागत नाही ते. चल लेकरायला आणायला जाऊ. चल मग तुला मूड फ्रेश होते. आणि काही निर्णय पद्मा कठोर मनाने घेत असतात, भावनेनं नाही. भावना आड आल्या पाहिजेत नाहीत. माणसानं इमोशनल व्हायचं नाही. काही ठिकाणी तिथं कितीही जवळचं नातं असलं तरी कठोरच व्हायचं. समजलं? स्वतःच्या संसारासाठी जे हिताचं आहे तेच करायचं. मूड फ्रेश कर. चल मुलांना घेऊन येऊ ट्युशन वरून. तू म्हणस ना घरचा भाजीपाला झाला, हे झालं, फळं गिळं झाले, चल ते आणू. तुझ्या आईला मी स्वतः घ्यायला पाठवलं ना. हा, तुझ्या आईला मी 8 दिवस आपल्या गावला ठेवलं ना आपल्या सोबत. हा, त्यांचा अपमान झाला का आपल्या घरी? मग ज्या व्यक्ती ज्या लायकीची आहे तिला तोच मान भेटीन आपल्या घरी. समजलं? चल आवर लवकर बघ, मुलांच्या ट्युशन सुटायचा टाइम झाला. चल त्यांना घेऊन येऊ. हा, हो.